हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। तर हा ब्लॉग ऋषीपंचमी स्पेशल होणार आहे आणि हा ब्लॉग आज रात्रीपासून म्हणजे गणपतीच्या दिवशीपासून स्टार्ट केला, रात्रीपासून तो डायरेक्ट उद्या त्याचं एंड करेन। कारण आता मम्मीने घेतली भाजी कापायला, तेच दाखवायचं होतं की ऋषीपंचमीला कुठली कुठली भाजी घेतात आणि पायनू भाज्या घेतात। दुसरा ऋषीपंचमीला जी भाजी लागते ती म्हणजे पायनू भाजी, आणि पायनू भाजी ती असते जी स्वतःच्या हाताने लावलेली असते बोला किंवा पेरलेली असते, त्याला बोलतात पायनू भाजी। पण आजकाल मार्केटमध्ये बरीच लोक काय करतात, ऋषीपंचमीची भाजी पायनू भाजी त्याच्या नावाखाली दुसऱ्याच भाज्या देतात आणि गावठी भाजी लागते। आणि दुसरी गोष्ट अशी की बैलाचा वापर, नांगराचा वापर त्या भाजीला केला जात नाही, पण आता सर्वकडे करतात आणि मार्केटमध्ये पण ऋषीपंचमीची भाजी किंवा ह्याची भाजी बोलून ते फसवतात। तर जाऊ द्या, आता मम्मीने किती भाजी आणली दाखवते तुम्हाला। आणि बापरे, पायनू भाजी एवढी महाग आहे की बोलूच नका, दाखवते। 21 प्रकारची भाजी लागते, कुठली कुठली भाजी लागते ते दाखवते आता मी तुम्हाला। इथे बघा, ही भाजी आहे आंबाडीची, इकडे लाल माठ, हिरवा माठ आणि बाकी इतर भाज्या इथे आहेत। डांगर, दुधी, शिराळा, परवळ, अजून काय आहे, घोसाला, करांदे, हिरवी मिरची, कारलं आणि भेंडी, आणि इथे पण आहे अजून भाजी, इकडे हे देठी। आणि दुसरी भाजी जी आहे ती नंतर आम्ही ऍड करू। कुठल्या कुठल्या भाज्या घेतल्यात ते दाखवते। आता एवढ्या फ्रीज मधून काढल्यात, तर मम्मी आता एवढ्या कापून घेते, नंतर दुसऱ्या भाज्या काढेल। तुम्हाला मी नावं सांगते प्रत्येक भाजीचा। भाज्यात घ्यायच्या भेंडी, गवार, डांगर, भाजे, लाल माठ, मिरची। तू सांग ना मग। हा देतो मी, सांगते कांच्या कांच्या भाजी। भेंडी, गवार, डांगर, भाजे, लाल माठ, मिरची, परवळ, आंबाडा, आंबाडीचा जो पाला बोलतात, आंबाडाची भाजी, आंबाडीची भाजी बोलतात ग त्याला, आंबाडीची भाजी, करांदे, आळूची पानं, देठीची पानं, शिरवळा, घोसाला, दुधी, कैला, कुड्डू टाकला। कुड्डू टाकला ऑप्शनल आहे, ज्यांना टाकायचं असेल ते टाकतील। शेकटाचा पाला पण ऑप्शनल आहे। अजून मका, चवलीची शेंग येते, चवलीचीच ना, चवलीची शेंग येते ती पण टाकतात। अजून रताला पण टाकतात आणि कोणी पण टाकतात। हा सांगितलं ना, करांदे ते पण टाकतात। झाला असा की मी हिला लिस्ट पाठवली की कुठली कुठली भाजी लागते ते बघा, दिसते तुम्हाला इथे। ही मी कधी पाठवलेली तुला, काल भाजीला गेलती ना मम्मी, परवाच्या दिवशी मी हिला पाठवलेली की एवढ्या भाज्या परफेक्ट घेऊन ये म्हणून। तर ह्या भाज्या मी काहीतरी समथिंग 24 भाज्यांची नावं दिलेली आणि त्याच्यातल्या बऱ्याच भाज्या मम्मीने आणल्यात। फक्त कुड्डू आणि टाकला नाही घेतला, कारण तो जायलाच टाइम नाही भेटला घ्यायला म्हणजे इथेच भेटतो आजूबाजूला परिसरात, तुम्हाला आजूबाजूच्या कुठल्याही परिसरात भेटेल। तर तो काय आणायला गेली नाही, तर त्याच्यामुळेच तो राहिलाय, बाकी सर्व आणलाय। आणि आता मग मी घेतलाय कापाला, आता बघू किती टाइम जाते कापायला, कारण एवढी भाजी कापताना भरपूर वेळ होईल। मी तुम्हाला तरी एकदा लिस्ट दाखवते म्हणजे। इथे बघा, हिला मी लिस्ट पाठवलेली आणि आमची पाहुणी चालूच आहेत, अजून चालूच आहेत। आता काहीतरी वाजलेले 10:33, तुम्हाला दाखवते वरती बघा, दिसतात 10:33 झाले तरी पाहुणे चालू आहेत। तर चला पाहुण्यांचं स्वागत करूया, या। समजलं ना। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग। तर आज ऋषीपंचमी आहे आणि तुम्हाला सर्वांना ऋषीपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। ब्लॉग कालपासून स्टार्ट झालाय, हे रात्रीच सांगितलंय। आणि दुसरी गोष्ट अशी की मी आता तुम्हाला भाकरींची पोळी घेतली, आता मी दाखवते भाजी कशी आम्ही बनवतो ते दाखवते। इथे भाकरींची तयारी केली आहे, 20-25 भाकरी होतील एवढी पोळी घेतली आहे। आहोत आम्ही दोघी जणी, मावशी समजा लेट येणार आहे, पण तरी आम्हाला कोणला बिनला द्यायला लागते ना भाजी आणि भाकरी, तर एवढी पोळी घेतली 20-25 भाकरींची। आता एवढा पीठ मळते मी।
ऋषींची भाजी कापता कापता रात्री आम्हाला वाजले 11:30. तर एवढी भाजी झाली आमची परात भरून. आता घेतली भाजी बनवायला. दाखवते तुम्हाला कशी बनवतात ऋषींची भाजी. ते इथे टोपामध्ये तेल घालून घ्यायचं. हे तेल कडकडीत गरम झालं की त्याच्यात घालणार हिरवी मिरची. मस्त मिरचीला मिक्स करून घ्यायची आहे. भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग भाजी थोडी थोडी करून घालायची आहे. आता मी सर्व घालते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते. एवढा मोठा टोप भरलाय भाजीत. आता घालते मीठ आणि थोडंसं झाकण देऊन ठेवते 5 ते 10 मिनिट, म्हणजे जेणेकरून भाजीला आहे ना पाणी सुटेल आणि मिक्स करायला सोपं जाईल. आता मिक्स करायला गेली तर भाजी पूर्ण वरती येईल, म्हणून थोडं झाकण देते म्हणजे भाजीला पूर्ण पाणी सुटेल आणि मग मिक्स करेन. एकदा 10-15 मिनिटं झाली. भाजीला मस्त असं पाणी सुटलं तुम्ही बघू शकता आणि भाजी पूर्ण शिजली आहे. अजून अर्धा तास शिजवेन, कारण हा पूर्ण पाणी वगैरे ड्राय झालं पाहिजे. पूर्ण म्हणजे थोडं लचलचीत पण हवंय आणि हे सर्व शिजायला हवंय. परत पाऊण तास होत आलेला आहे. भाजी शिजली आहे ऑलमोस्ट. थोडासा पाणी अजून कमी करू द्या, म्हणजे कशी भाजी एकदम व्यवस्थित होईल. आणि हे बघा, मम्मीने चिंच पण टाकली. जेव्हा मी बाकी दुसरी कामं करत होतो तेव्हा मम्मीला बोलले मी चिंच पण टाक, तर 1 पॅकेट मम्मीने चिंचेचा सुद्धा टाकला. आणि मीठ तर मी मगाशीच टाकला होता, जेणेकरून भाजीला पटकन पाणी सुटावं. तर बघू शकता तुम्ही भाजी आमची एवढा टोप भरलाय. खूप टेस्टी अशी आमची भाजी झालेली आहे बघू शकता. आणि चिपकली सुद्धा नाही आणि करपली सुद्धा नाही. चिपकली म्हणजे टोपाला चिपकते ती आणि करपते म्हणजे ती जलते ना ती. एकदम टेस्टी अशी झाली. मला तर असं झालं की कधी एकदाच आमची पूजा वगैरे होते आणि जेवते मस्त असा वास सुटलाय. भूक लागली खूप. आणि भाजीची आमची भाजी सर्वांना आवडते, म्हणजे आमची मम्मी जिथे जिथे भाजी देते ना ते बरेच लोकांना आवडते आणि ती दरवर्षी आवर्जून मागतात की हा भाजी का तुमची मस्त भाजी होते. कारण जास्त भाजी असली ना तर असं होते की ती काहीतरी तिचा काहीतरी प्रॉब्लेम होतो, पाण्यासारखी होते किंवा भरपूर चिपचिपी होते. भाजी शिजायला पाहिजे, खूप प्रमाणात शिजायला पाहिजे, म्हणजे एवढी शिजायला पाहिजे की तिचा पूर्ण जो ज्यूस असतो, भाजी जेव्हा आपण पूर्ण शिजवतो तेव्हा त्याचा ज्यूस असतो तो पूर्ण उतरला पाहिजे. एवढी टेस्टी भाजी बनली पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता भाजीला बघूनच तुम्हाला समजत असेल किती टेस्टी बनली आहे. भाजी इज डन. कशी वाटते? यम्मी टेस्टी. या मग आज आमच्या सोबत जेवायला. ही आहेत आगाड्याची पानं आणि ही आहेत आगाड्याच्या काड्या. तर हे आहेत, हे चावायचं एक एक आणि हा पान पण एक एक केसावर ठेवायचा आणि पाणी टाकायचं आणि आपल्या ऋषींचं नाव घ्यायचं, त्यांचं नामस्मरण करायचं आणि आपली आंघोळ करायची. आंघोळ काही जण तल्यावर सुद्धा जातात, काही लोक विहिरीवर जातात, तर काही लोक घरात करतात. तर मला असं वाटतं घरातच बेस्ट आहे बाहेर जाण्यापेक्षा. आणि तिथून येताना तल्यातून किंवा कुठे विहिरीत किंवा कुठे जातील तिथून येताना हे घेऊन येतात ऋषी. तर हे वाले मम्मीने आणलेत आणि मी आणले होते मनालीवरून, पण ते विसर्जन करायचे असतात, मग ते विसर्जन केले आणि हे वाले नवीन मम्मीने आणलेत. तर आता मी तुम्हाला दाखवते आमच्या पूजेची मांडणी कशी करतात ते. काय काय साहित्य लागतं पूजेला आणि कशी पूजा केली जाते ते पण सांगणार आहे. आणि मेन मोस्ट इम्पॉर्टंट ती म्हणजे मी कथा पण वाचून वाचणार आहे. तर ती सुद्धा तुम्हाला ऐकायला भेटेल. तर नक्की ऐका हा कथा, खूप छान स्टोरी आहे, नक्की ऐका. तर आता मी जाते, सर्व तयारी करते आणि नंतर मग दाखवते तुम्हाला कसं काय आहे. घरातल्यांसाठी मी बनवली आहे छोल्यांची भाजी, कारण आज पाहुणे काय जास्त नाही येणार, मामासच आलेत, म्हणजे ते येऊन गेले मामास वगैरे, आणि बाकीची माणसं कोण येतील ती कमीच येतील, म्हणून थोडीशीच भाजी बनवली आहे. वरण आणि भात बनवलाय. हे आहे भात आणि इथे आहे वरण.
आज मी ही वाली साडी घातली, दाखवते तुम्हाला. ह्या साड्या मम्मीने घेतलेल्या आम्हाला ऋषपंचमीला, तिघींना घेतलेल्या, मावशीला, मला आणि मम्मीला. मावशीचे पैसे मावशीनेच दिलेले, आमचं दोघींचे पैसे मम्मीनेच भरलेले. खावाला साड्या कशी आहे. आणि तुम्हाला मी आमचा बाप्पा दाखवणार आहे आता, कारण बाप्पा मला दाखवायला काही टाइमच नाही भेटला. काल आली, पाया पडली, तेव्हापासून माझी धावपळी हे ते असं तसं चाललंय. तर मी तुम्हाला आमचा बाप्पा दाखवते. आमचा बाप्पा बघा, लांबून पण दाखवते ना आणि जवळून पण दाखवते. कसं वाटतंय, हाय ना एकदम गोड गोड. ह्या वर्षी मम्मीने आमच्या चांदीचा मोदक आणि चांदीचा जास्वंदाचा फूल बनवलाय गणपती बाप्पाच्यासाठी. कसं वाटते बघा. आणि तर ह्या वर्षी आमचा 2.5 दिवस गणपती ठेवलाय मम्मीने. मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलं ना 1.5 दिवस, तेव्हा मला पण माहिती नव्हता की ह्या वर्षीपासून मम्मीने 2.5 दिवस गणपती केलाय. कारण धावपळ होते, ऋषपंचमीचा उपवास, त्याचा टाइम जातो. त्याचा टाइम एवढा जातो की गणपती विसर्जनाची एवढी घाई उडते की एकदम म्हणजे बाप्पा आला कधी आणि गेला कधी हे समजत पण नाही. तर मम्मीने ह्या वर्षी 2.5 दिवस गणपती ठेवला. मग 2.5 दिवस ठेवते कारण तुम्हाला पण मज्जा वगैरे काही करायला भेटत नाही आणि नुसती घाईवर असतो आपण, आला काय गेला काय ते समजत पण नाही. तर त्याच्यामुळे 2.5 दिवस गणपती केला. 18 वर्ष आमचा 1.5 दिवस गणपती होता आणि हा 19वा वर्ष आहे 2.5 दिवस ठेवलाय. 19व्या वर्षी म्हणजे 2.5 दिवस गणपती ठेवलाय. तर हेच सांगायचं होतं मला. आणि तुम्ही पण या पाया पडायला, ब्लॉग कधी येते कधी नाही माहित नाही. इथे मी सर्व प्लेट मध्ये नैवेद्य भरलाय. हा बाप्पाजवळ ठेवते, हा आमच्या देवघरातल्या बाप्पाजवळ ठेवते आणि हा तिथे ऋषीजीचं पूजो तिथे. तर ह्याच्यात दही आणि चटणी ठेवते खोबऱ्याची. पूजेची सर्व मांडणी बघा, इथे फळ मांडलेत आणि हे ऋषी आहेत, प्रसाद म्हणून मोदक मांडलेत. इथे पान सुपारीचा विडा, दिवा, अगरबत्ती लावायची आपल्याला आणि नारळ आणि केळे मांडले. तुम्हाला जे काही मांडायचं ते मांडू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने ऋषपंचमीच्या उपवासाची मांडणी करायची आहे. आणि सर्वात प्रथम मांडणी करताना पाटाखाली कणा वगैरे भरायचा आहे, जो मी तुम्हाला सांगायला विसरली. कणा भरायचा आहे किंवा रांगोळी काही काढायची आहे, जी तुम्हाला डिझाईन येत असेल तर डिझाईन करा, नॉर्मल येत असेल नॉर्मल फुलं वगैरे काहीतरी काढा किंवा किमान 5 रेषा तरी ओढा. इथे पण 5 रेषा ओढल्यात बघा. आणि नंतर पान सुपारीचा विडा ठेवा. जय सद्गुरु. ऋषपंचमीची कथा वाचते, ऐका. श्री गणेशाय नमः. सूत ब्राह्मण पुराण नेमिक प्राशान सांगू लागते. ते एके दिवशी शौनक दिकांस म्हणाले, हे ऋषी हो, ब्रह्मादेवाने सीताश्व राजाला अनेक व्रते सांगितली. ती ऐकून सीताश्वर राजा ब्रह्मदेवाला म्हणाला, हे सर्व देवांचे ईशा भगवान ब्रह्मदेव, तुमच्याकडून मी पुष्कळ व्रते ऐकली. आता सर्व पापांचा नाश करणारे असे व्रत मला सांगा. यावर ब्रह्मदेव म्हणाले, राजा, सर्व व्रतांचे उत्तम आणि सर्व पापांचा नाश करणारे असे ऋषपंचमीचे व्रत आहे. या व्रताचे आचरणाने सर्व पाप समूळ नाश होतो. याविषयी तुला मी एक कथा सांगतो. विदर्भ देशात उत्तक नावाचा एक ब्राह्मण राहत होता. सुशील ही त्याची पत्नी मोठी पतिव्रता होती. त्यांना एक मुलगी एक मुलगा अशी 2 मुले होती. मुलांचे नाव सुविभूषण होते. व्रत बंधन झाल्यानंतर त्यांनी ऋग्वेदादी 4 वेदांचे व्याकरण, ज्योतिष इत्यादी वेगाने त्यांचे उत्तम प्रकारे अध्ययन केले. मुलीचे लग्न उत्तकाने कुलीन अशा ब्राह्मण मुलाशी यथाविधी करून दिले. पण तिच्या दुर्दैवाने लवकरच वैधव्य प्राप्त झाले. उत्तकांची ती कन्या माहेरी येऊन राहू लागली. उत्तक ब्राह्मण आपल्या विधवा मुलीच्या दुःखाने अतिशय कष्टी बनला. आपल्या मुलाला घरात ठेवून तो ब्राह्मण श्रेष्ठ उत्तक आपल्या पत्नीला व विधवा मुलीला बरोबर घेऊन गंगातीरी अरण्यात गेला. तिथे आश्रम काढून शिष्यांना वेद शिकवू लागला. एके दिवशी त्याची ती विधवा मुलगी अत्यंत श्रांत होऊन मध्यरात्रीच्या सुमारास दगडावर निजली असता विलक्षण चमत्कार घडला.
तिच्या अंगावरचे वस्त्र नाहीसे होऊन तिचे शरीर एका किड्याने रास बनलेले. उत्तकाचे शिष्य आपापल्या पाठ भुकीत होते. त्या मुलीची ती अवस्था पाहून ते असे तिच्या आईकडे गेले व म्हणाले, आई, ती तुमची देवीसारखी पवित्र मुलगी आमच्या समक्ष त्या शिळेवर निजली होती. तिथे एकाएकी ती किड्यांची रास झाली असे सांप्रत्य दिसत आहे. शिष्याने येऊन सांगितलेले वर्तमान ऐकून जणू काय वज्रपात झाला असे वाटून भ्रमिष्ठ सारखी होऊन ती माऊली तत्काळ आपली मुलगी ज्या ठिकाणी निजली होती तिथे गेली आणि आपल्या मुलीची ती तशी झालेली अवस्था पाहून अत्यंत दुःखित होऊन विलाप करू लागली. ऊर बुडवून घेऊ लागली. तिच्या मुर्शात आली. काही वेळाने ती शुद्धीवर आली. तिने मुलीला उठवून तिला 2 हातांनी धरून उत्तक ऋषींजवळ नेले आणि विचारले, महाराज, ही मुलगी मध्यरात्री निजलेल्या ठिकाणीच कोणत्या वाईट कर्माने किड्यांनी व्याप्त झालेली ते मला सांगा. आपल्या पत्नीचा हा प्रश्न ऐकून उत्तक ऋषी क्षण मात्र ध्यानपरायण झाले. ध्यानात आपल्या मुलीने पूर्वजन्मी काय केले होते ते सर्व ज्ञान दृष्टीने जाणून ते आपल्या पत्नीस म्हणाले, प्रिये, ही मुलगी पूर्वीच्या जन्मात ब्राह्मणाची स्त्री होती. एकदा हा रजस्वाला झाली असून आपल्या रजस्वाला आहोत असे कोणास न कळविता घरातल्यांना भोजनादी वस्तूंनी हिने स्पर्श केले. हिने त्या जन्मात पाप केले, त्यामुळे हिचे शरीर नित्य किड्यांनी व्याप्त होत असते. ही मुलगी रजस्वाला संबंधित पापाने युक्त आहे म्हणून हिची अशी दशा होते. रजस्वाला स्त्री 3 दिवस अपवित्र असते, 4थ्या दिवशी शुद्ध असते. या मुलीने त्याच जन्मी दुसरी वाईट गोष्ट केली. हिने मैत्रिणीच्या संगतीने ऋषपंचमीचे व्रत अवलोकन करून त्या व्रताचा अपमान केला आहे. या दोष करून सांप्रत हिचे शरीर किड्यांच्या राशींसारखे होत असते. परंतु व्रतालोकांच्या पुण्यानेच हिला ब्राह्मण कुळात जन्म प्राप्त झाला. उत्तक ऋषींचे भाषण ऐकून त्यांची पत्नी म्हणाली, महाराज, ज्या ह्या व्रताचे केवळ दर्शनामात्रेनेही तुमच्यासारख्या ब्रह्मावचरी अशा ब्राह्मणांच्या निम्मूळ कुळांमध्ये जन्म झाला होता व ज्याच्या अपमानाच्या योगाने मध्यरात्री देहात कृमी राशी होतात, असे महान आश्चर्यकारक ते व्रत आहे. तर हे नाथ, त्या व्रताविषयी मला कृपा करून सांगा. त्या स्त्रीचा हा प्रश्न ऐकून उत्तक ऋषी म्हणाले, सुशीले, ऋषपंचमीचे व्रत हे सर्व व्रतांत उत्तम श्रेष्ठ असे व्रत आहे. या व्रताचे आचरण केल्याने मनुष्य रजसंपर्कजन्य दोषापासून तत्काळ मुक्त होतो. या व्रतांचे आचरण करणारी स्त्री आध्यात्मिक, आदैविक आणि आधिभौतिक अशा त्रिविध दुःखांपासून मुक्त होऊन सौभाग्याला पावते. त्या स्त्रीचे सर्व प्रकारचे कल्याण होते. सर्व संपत्ती प्राप्त होऊन तिला कोणत्याही प्रकारची आपत्ती राहत नाही. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्ष पंचमी दिनी नदी, सरोवर व तलाव यामध्ये यशाविधी स्नान करून व्रतांचा नियम करून नित्यकर्म आटोपून मंडपामध्ये आसनावर ऋषपंचमी स्थापना करून पूजा करावी. त्यांना भक्तिपूर्वक पंचामृतांनी स्नान घालावे. चंदन सुगंधित मिश्रित गंध ऋषींस अर्पण करावे. नाना प्रकारची सुगंधित पुष्पे व्हावी. धूप दीप अर्पण करावे. उत्तम वस्त्रे व यज्ञोपवतीचे अपार्वी नैवेद्य समर्पण करावे. मंत्र म्हणावा. कशम पोत्री भरम वाजो विश्वामित्रोता कश्यप अत्री भरद्वाज विश्वामित्र गौतम जमदग्नी वसिष्ठ हे 7 ऋषी मी दिलेले हे अर्ध ग्रहण करो आणि सर्व काळ मजवर संतुष्ट राहो. या मंत्राने चांगल्या शुभफळाची युक्त असे अर्ध देऊन ऋषपंचमीची कथा पठण किंवा श्रवण करावे. नंतर नाना प्रकारांच्या शाखांचा उपवास करावा. ऋषपंचमी दिनी सर्व काळ ऋषींचे अध्ययन करीत व्रताने राहावे. ऋषपंचमी हे चांगले व्रत जो आचरण करील त्याला सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य व फल प्राप्त होते आणि सर्व दाने केल्यामुळे जे पुण्य प्राप्त होते
ते सर्व एका व्रताचरणाने प्राप्त होतं. जी स्त्री हे वृषपंचमीचे व्रत करते ती सर्व सुख भोगणारी होते, उत्तम प्रकारच्या रूप सौंदर्य युक्त होते, पुत्र पौत्रिदी संतती संपन्न होऊन यहलोक सर्व सुखांचा उपभोग घेऊन परलोकी अक्षय गती पावते. पुनर्जन्म प्राप्त झाले तरी पूर्वजन्मीचे स्मरण राहून ती पुन्हा हे व्रत करून अंतिमुक्त होते. ब्रह्मदेव म्हणाले, राजा सीताश्वर, हे व्रत पूर्वी उत्तम ऋषीने आपल्या स्त्रीस सांगितलेले ते मी तुला सांगितले. हे व्रत सर्व व्रतांचे श्रेष्ठ आहे, हे अवश्यमेव आचरावे, सर्व पापांचा नाश होईल. इति श्री वृषपंचमी व्रत ब्रह्मांड पुराणयुक्त प्रथम अध्याय. आपला पहिला अध्याय संपन्न झालेला आहे. आता मी दुसरा अध्याय वाचते आणि टीव्हीचा आवाज येत असेल तुम्हाला तर तो बाजूला आहे, रडतोय माझ्याजवळ यायचंय. भविष्योत्तर पुराणातील वृषपंचमी व्रताची दुसरी कथा. श्री गणेशाय नमः. धर्मराजा श्रीकृष्णास म्हणाला, हे देवाच्या ईशा श्रीकृष्ण, मी तुम्हापासून पुष्कळ व्रते श्रवण केले आहे, परंतु सांप्रत्य सर्व पापांचा नाश करणारे असे एखादे दुसरे व्रत असेल तर मला सांगा. धर्मराजाचा हा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा युधिष्ठिरा, वृषपंचमीचे व्रत मी तुला सांगतो. ते व्रत आचरण केल्याने सर्व पापांपासून स्त्री मुक्त होते. यावर युधिष्ठिर म्हणाले, हे यदुकुळा केशवा, पापे अनेक प्रकारचे असतात, त्यात वृषपंचमीचे व्रत केल्यामुळे स्त्रिया अशा कोणत्या पापापासून मुक्त होतात ते मला सांगा. धर्मराजांचा हा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा धर्मा, जी रजस्वाला झालेली असून अज्ञानाने किंवा जाणून बुजून घरातील पदार्थांना व इतर माणसांना स्पर्श करून विटाळ करते, अशा गोष्टी सर्व कामे करते, तिला खरोखर मोठे पाप लागते, ती अशक्य नरकात जाते. आता रजस्वाला स्त्रीला इतकी निंद का मानवावी व चारही वर्णांनी तिला घरातून बाहेर न निघावी याचे कारण राजा तू मला सांगतोस ते ऐक. पूर्वी इंद्राने वृत्तासुराला युद्धात मारले. वृत्त हा ब्राह्मण होता, त्यामुळे इंद्राला ब्रह्मांड हत्या लागली. हे राज्य श्रेष्ठात त्या ब्रह्महत्येमुळे इंद्राचे सर्व तेज अगदी नष्ट झाले. इंद्र अतिलज्जित झाला. त्या पातकापासून आपली शुद्धी होऊन मुक्तता व्हावी म्हणून इंद्र ब्रह्मदेवाकडे गेला. धर्मराज, इंद्राची अशी दुर्दशा पाहून ब्रह्मदेवाला दया आली. त्याने देवासह क्षणमात्र विचार करून अतुष्ट अंतःकरणाने इंद्राला त्या ब्रह्महत्येपासून मुक्त केले. त्या शुद्ध केलेले असे ब्रह्मदेवाने त्या ब्रह्महत्येचे 4 विभाग केले आणि लगेच ते 4 ठिकाणी वाटून टाकले. एक विभाग अग्नीच्या अगदी प्रथमच्या ज्वाळेत ठेवला. दुसरा विभाग पावसाळ्याच्या नद्यांना प्रथमच पाणी येते त्यात ठेवला. तिसरा विभाग पार्वतीच्या शिखरावर वृक्ष जातींमध्ये या 2 ठिकाणी मिसळून ठेवला आणि चौथा स्त्रीच्या राज्यात ठेवला. म्हणून हे राजा धर्मा, 4ही वर्णांनी ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून रजस्वाला स्त्रीला निरंतर मोठ्या प्रयत्नाने दूर ठेवावे, कारण रजस्वाला स्त्री ही 3 दिवस अपवित्र असते. चौथ्या दिवशी फक्त पती सेवेपुरतीच तिची शुद्ध होते. देवधर्म कार्यास 5व्या दिवशी तिची शुद्धती होते, पवित्र होते. अशी रजस्वाला ही दोषी आहे. म्हणून समजून किंवा न समजून तिच्या संपर्काने जे पाप झाले असेल त्या पातकाचा नाश करण्यास हे वृषपंचमीचे व्रत तिने करावे. वृषपंचमी सर्व पापांना क्षय करणारी व सर्व उपद्रव्यांचे हरण करणारे आहे. म्हणून 4ही वर्णांनी हे व्रत करावे. स्त्रियांनी तर हे व्रत अवश्य करावे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा धर्मा, या व्रताची संबंधित पूर्वी घडलेली एक कथा तुला सांगतो. पूर्वी कृतयुगात विदर्भ देशाच्या राजधानीत श्वेतजित नावाचे राजा आपल्या प्रजेत यथान्यायात प्रतिपालन करणारा असा होता.
त्याच्या राज्यात ऋग्वेदाची 4 वेद व वेदांचे अंगे आहेत. मोठा प्रवीण आणि सर्व ब्राह्मण मात्रांनी हित करण्याविषयी तत्पर असा सुमित्र नावाचा ब्राह्मण राहत होता. राजेंद्र धर्मा तो ब्राह्मण सर्व काळ शेती करून त्यावर आपल्या कुटुंबाचे रक्षण करीत असे. त्याच्या पत्नीचे नाव जयश्री होते. ती स्त्री मोठी पतिव्रता असून पतीचे सेवेत तत्पर होती. त्या ब्राह्मणाच्या घरात शेतकरीच्या कामासाठी पुष्कळ चाकर होते. त्याचे अपत्यही पुष्कळ राहत होते. असा त्या ब्राह्मणाचा मोठा संसार असल्यामुळे जयश्रीला त्या सर्वांचा निर्वाहाची फार काळजी होती. पावसाळ्यात घरातील सर्व कामे आटपून नंतर शेतामध्ये जाऊन तिथली सर्व कामे स्वतः चित्त लावून करीत होते. एके दिवशी तिने आपला रजस्वाला आहोत हे पाहिले तरी घरातील सर्व कामं केली. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा धर्मा, ती रजस्वाला झाली असून तिने घरातली भांड्यांना व इतर वस्तूंना स्पर्श केलेला. पुढे काही काळाने ती साध्वी स्त्री मरण पावली. नंतर लवकरच तिच्या पतीचे सुमित्र ब्राह्मणाने निधन झाले. ती दोघेही कालवश होऊन आपल्या कर्मांच्या अधीने झाली. जयश्रीने रजस्वाला असा घरात संपर्क केला त्या दोषाने ती पुत्रीच्या जन्मात गेली. आणि सुमित्र ब्राह्मणाने स्वतः काही पाप केले नव्हते तरी त्याने जयश्रीशी संपर्क केला. या दोषाने त्याला बैलाचा जन्म लागला. रजक दोषाने या दोघांना जरी दीर्घयोनी प्राप्त झाली असली तरी त्यांनी स्वधर्माचे आचरण केले होते. म्हणून त्या दोघांनी पूर्वजन्मात काय केले होते याचे स्मरण राहिले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा, दैवयोगाने ती पुत्री व तो बैल आपल्या पूर्वजन्मी पुत्रांच्या घरी राहून आपल्या पूर्वजन्मातल्या पातकांचे स्मरण करू लागले. सुमित्र ब्राह्मणाचा मुलगा सुमती आपल्या आई वडिलांची सेवा करण्याविषयी तत्पर व आपल्या गुरुजींची आज्ञा पालन करणारा होता. देवता, अतिथिती व अभ्यांगत त्यांची पूजा करणारा असा मोठा धर्मज्ञ होता. एके दिवशी आपल्या पित्याची श्राद्ध तीर्थी आली असता त्याने आपल्या पिताचे भक्तिपूर्वक श्राद्ध करण्याचा संकल्प केला आणि चंद्रावती या आपल्या पत्नीला म्हणाला, हे चारुहसिनी प्रिये, आज आमच्या पित्यांचे श्राद्ध दिवस आहे. याकरिता ब्राह्मणांना भोजन द्यायचे हवे, तर तू स्वयंपाक तयार कर. त्याप्रमाणे पतीची आज्ञा झाल्यावर चंद्रावतीने उत्तम प्रकारचा स्वयंपाक तयार केला. खिरीचे भांडे चुलीवर ठेवले होते. त्यात सर्पाने गरळ टाकलेली कुत्री झालेली जयश्रीने पाहिले. तेव्हा हा पायास ब्रह्मांच्या पोटात गेला व ते मृत पावले. आपल्या पुत्राला ब्रह्महत्या केलेल्याचे पाप लागले म्हणून भयभीत होऊन त्या कुत्रीने एकदम आत येऊन तो स्वयंपाक स्पर्श करून विटाळून टाकला. चंद्रावतीने ते पाहिले. तिला मोठा राग आला. तिने धावत येऊन जळक्या लाकडाने त्या कुत्रीला जबरदस्त प्रहार केला. नंतर तो स्वयंपाक सर्व टाकून दिला आणि लवकर ती सर्व भांडी घासून घेतली व पुन्हा पाप सिद्ध होऊन सुमतीने यथाविधी श्राद्ध केले. ब्राह्मण जेवल्यानंतर उष्टी पाने बाहेर टाकली नाही. चंद्रावतीने ती पाने खळगा पाव काढून जमिनीत पुरून टाकली, कारण ब्राह्मणाचे उच्छिष्ट कुत्रीयासारख्या प्राण्यांना खाऊ घालू नये अशा प्रथा आहे. त्यामुळे या दिवशी कुत्रीला काहीच उच्छिष्ट मिळाले नाही. तिला उपोषण घडले. नंतर भुकेने पीडित झालेली ती कुत्री रात्री पूर्वजन्माचा आपला पती जो सांप्रत बैल झाला होता त्याच्याजवळ जाऊन म्हणाली, पतिराया, आज मी उपोषित आहे. मला काहीच खायला दिले नाही. दररोज ते माझ्याकरिता घासभर अन्न देतात, पण तेही आज मला मिळाले नाही. मला फार भूक लागली आहे. नेहमी माझा पुत्र सुमती मला काहीतरी खायला देतो. चंद्रावतीने माझ्या पुढ्यात उष्टे अन्न टाकते, तेही तिने आज दिले नाही. खिरीच्या भांड्यात सर्पाचा विष पडलेला. माझ्या दृष्टीस ते पडल्यामुळे मी मुद्दाम जाऊन त्या भांड्याला शिवले. सुनेने ते पाहिलेले आणि रागाने तिने मला मारले. त्यामुळे माझ्या कमरेला मार बसला आहे. कमर फार दुखत आहे. काय करू मी आता?
तिचे हे दुःख ऐकून बैलाला फार वाईट वाटलं. तो म्हणाला, भद्रे, पूर्वजन्मी तू पापांचा संग्रह केलास, त्यामुळे अशी दशा झाली आहे. माझ्याने काही होण्यासारखे नाहीये. मी केवळ ओझी वाहणार झालो आहे. आज मी आपल्या मुलांच्या शेतात दिवसभर नांगराला झुकलो होतो. मुलाने मला पुष्कळ मारले, तोंडाला जाळी घातली होती. साऱ्या दिवसात मला काहीही खायला मिळाले नाही. मी देखील भुक्षिक आहे. आमच्या मुलांनी भक्तिभावे श्राद्ध केले व अगदी व्यर्थ आहे, कारण आज मला अतिशय कष्ट पडले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा धर्मा, याप्रमाणे कुत्री व बैल याचा संवाद चालला होता. त्यावेळी त्यांचा मुलगा सुमती जवळ निघाला होता. त्याने त्या दोघांचे भाषण मुळापासून ऐकले. ते आपले आई बापा आहेत असे समजून सुमती अत्यंत कष्टी झाली आणि तेवढ्या रात्री तत्काळ तिने दोघांचे अश्य खाण्यास दिले. आपल्या मात्या पित्याची असली अवस्था झालेली पाहून ती अत्यंत दुःखित झाली. आपल्या मात्या पित्यांना अशी ती दुःखावस्था प्राप्त होण्याचे कारण काय आहे ते समजून घ्यावे असे निश्चय करून सुमती अरण्यात गेली. तिथे परम धार्मिक असे ऋषी राहत होते. त्यांनी जिथे जाऊन त्यांना नमस्कार केला. हे ब्राह्मण श्रेष्ठ हो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्याचे विचारपूर्वक उत्तर सांगा अशी माझी विनंती आहे. माझे माता पित्यांना यांना पशुयोनी प्राप्त झाली आहे. आई कुत्री झाली आहे, बाप बैल झाला आहे. चमत्कार कसा की हे ती दोघे माझ्याच घरी आहेत. पूर्वजन्मात ती दोघे सदाचरण करणारी होती आणि अशी वाईट गती प्राप्त होण्याचे कारण काही दिसत नाही. तर हे पातकापासून ती अभयात कशी मुक्त होती ते कृपा करून सांगा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा धर्मा, असे दुःखित झालेली सुमतीचे उद्गार ऋषींना फार दया आली. त्या ऋषी मंडळात सर्वोक्त नावाचा एक मोठा विद्वान सर्वज्ञ दया त्यांच्या आई वडिलांची मुक्ती होण्याविषयी सर्व तप ऋषी सांगू लागले. हे सुमती, तुझी आई आपल्या घरी असता एक समयी तिने आपल्या रजस्वाला झाल्याचे जाणूनही घरात स्पर्श केला व त्या कर्माविपाकाने ती कुत्रीच्या जन्मात गेली. तुझ्या पित्याने काही पाप केले नाही, पण तिच्याशी संपर्क केला. त्या दोषाने त्याला बैलाचा जन्म प्राप्त झाला. आता त्याची मुक्ती व्हावी अशी जर तुझी इच्छा असेल तर तू ऋषपंचमीचे व्रत कर. हे ब्राह्मण श्रेष्ठा, आपल्या स्त्रीसही वर्तनात मोठ्या यत्नाने भक्तिपूर्वक ऋषींचे पूजन करून 7 वर्षांपर्यंत ऋषपंचमीचे व्रत कर आणि शेवटी यथाविधी त्या व्रताने उद्यापन कर. उद्यापनाच्या वेळी आपल्या अनुकूलता असे त्याचप्रमाणे द्रव्य खर्च करावे. वित्तशास्त्र करून नाही. व्रताच्या दिवशी शाकाहारचा आहार करावा. देवभात, राजगिरी इत्यादी तृणधान्य भक्षण करावे. कंदमुळे आणि फळे इत्यादी काही भक्षण करायचे असेल ते नांगरून तयार झालेल्या जमिनीतील नसावे. भाद्रपदा मासी शुक्ल पक्षी पंचमी तिथी प्राप्त झाली असता त्या दिवशी 2 प्रहाराच्या वेळी नदी, तलाव इत्यादी जलाशयांवर जाऊन आघाड्यांच्या काळ्यांनी प्रथम दंत धावण करावे. ते असे आयुर्बल शोध प्रजापशु शुभसूचिन ब्रह्मा प्रज्ञांच मेधाचत्व नदो हि वनस्पत. हे वनस्पती, आयुष्य बळ यश कीर्ती तेज प्रजा पशु आणि द्रव्य तसेच वेद बुद्धी व शास्त्रीय निश्चय मला दे. या मंत्राने आघाड्यांची प्रार्थना करावी. मुख दुर्गंधानाश षष्टी वनाच गायत्राण पूर्वदंडू धावण. मुखाचा दुर्गंध नाहीसा होण्याकरता व दंत स्वच्छ होण्याकरिता तशी इंद्रिय स्वच्छ होण्याकरिता व दंत धावण करतो. या मंत्राने दंत धावण करावे. नंतर स्नान करावे. प्रथम मुक्तीची प्रार्थना करून मुक्ती स्नान करावे. याप्रमाणे 7 स्नाने करून तीळ आणि आवळे एकत्र वाटून ते केसांना लावावे. त्याने केस धुवून स्वच्छ करावे आणि मग नवीन व शुद्ध वस्त्रे परिधान करून
अंतकरण स्थिर ठेवून पूजेचा मंत्र म्हणावा, तो असा: कषाय पोडत्री रजद्वारो विश्वमित्रो गौतम जमदक्षिग्रीवे सिद्धश्वार साधवी चैव प्यारुद्धती। कश्यप, अत्री, भरद्वाज आणि विश्वमित्र, गौतम, जमदग्री, वसिष्ठ आणि साध्वी, अरुंधती या मंत्राने दिव्य ऋषीचे यथाविधी पूजन करावे। हे दिव्य श्रेष्ठ सुमिते, याप्रमाणे हे ऋषपंचमीचे व्रत केले असता ऋष संपर्कातून दोष समूळ नष्ट होऊन यात काही संपर्क नाही। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा धर्मा, ऋषींनी सांगितलेले ऋषपंचमीच्या व्रताचे महात्म्य ऐकून सर्वांची आज्ञा घेऊन सुमती तिथून घरी गेली आणि ऋषींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी स्त्री सहवर्तन भक्तिपूर्वक ते ऋषपंचमीचे व्रत केले। याप्रमाणे सर्व पापांचे नाश करणारे ऋषपंचमीचे व्रत यथोक्त करून त्यांचे फळ आपल्या आई वडिलांना सुमतीने अर्पण केले। तेव्हा हे धर्मराज त्या व्रताच्या पुण्य प्रभावाने सुमतीची मातोश्री ती जयश्री तत्काल पुत्रीच्या जन्मापासून मुक्त होऊन दिव्य वस्त्रे परिधान करून विमानात बसून स्वर्गलोकी गेली। हे राजा, तसाच सुमतीचा पिताही काही काळाने मरण पावून पशुयोनीपासून मुक्त झाला आणि सुमतीने केलेले ऋषपंचमीचे व्रताच्या प्रभावाने स्वर्गाला गेला। हे राजेंद्र धर्मा, कायिक, वाचिक आणि मानसिक हे काही पाप असेल ते सर्व या ऋषपंचमीच्या व्रताने प्रभावाने नाश पावते। आता हे व्रत करण्यास ते जे पुण्य प्राप्त होते ते राजश्रेष्ठ मी सांगतो ते ऐका। सर्व व्रते आचरण केली असता जे पुण्य मिळते, सर्व तीर्थात स्नान केले असता जे पुण्य प्राप्त होते, सर्व ज्ञाने दिली असता जे पुण्य मिळते ते सर्व ह्या एका ऋषपंचमीच्या आचरणात प्राप्त होते। हे ऋषपंचमीचे व्रत जी स्त्री आचरण करते ती चिरकाळ सुखाचा उपभोग घेते। उत्तम रूप तसेच लावण्यही तिला प्राप्त होतं। मुले, नातू व पणतू इत्यादी तिचे घर भरून जातात। याप्रमाणे यहलोक सर्वोत्तम सुखाचा अनुभव घेऊन परलोकी श्रेष्ठ गतीला जाते। राजा धर्मा, सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ असे व्रत करण्यास सर्व संपत्ती प्राप्त होते। स्त्रियांच्या सर्व पापांचा नाश होतो, विपुल धन आणि कीर्तीही प्राप्त होते। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा युधिष्ठिरा, स्वर्गाची इच्छा असेल तर स्वर्ग सुख प्राप्त होते, पुत्राची इच्छा असेल तर पुत्र प्राप्त होतो। याप्रमाणे व्रताचरणाचे उत्तम फळ तर आहेच, परंतु ही व्रतकथा जे भक्तिपूर्वक श्रवण पठण करतात त्यांची सर्व पापे नष्ट होतात। इति श्री ऋषपंचमी व्रत कथा भविष्योत्तरम पुराणोत्तम द्वितीय अध्याय समाप्त। आमची आता पूजा वगैरे झालेली आहे आणि ऋषपंचमीची मी कथा सुद्धा वाचलेली आहे। तर आता आम्ही जेवायला घेतो, उपवास सोडायला घेतो। तर या दाखवते आमच्या उपवासाची तयारी। इथे मी जेवण सुद्धा दाखवलंय। जेवण दाखवून झाल्याच्या नंतर नारळ फोडून घ्यायचंय। नारळ फोडून झाल्याच्या नंतर थोडासा प्रसाद म्हणून नारळाचा तुकडा ठेवायचा इथे आणि मग केला किंवा काही म्हणजे फ्रूट कापून आपण तो खायचा आणि नंतर मग जेवायला सुरुवात करायची। इथे आम्ही घेतलं उपवास सोडायला बसलो तिघी जणी ऋषपंचमीचा। तर या जेवायला। आता आम्ही चाललो मावशीच्या कडे गणपतीच्या पाया पडायला। तर चला या। मावशी मला परत गणपतीला आले ना मी, मला गजराला होते परत। कसं वाटते बघा,
सोड टाईट करा तुला बी देते तुम्ही लाव टाईट करेल आणि पीठला चापतो 2 मिनिट घरी गेल्यावर चापला हे सगळं फुटत नाही डोक्यात सोड अजून 2 लावा सोड हात काढ ते पिंजरा इकडे घेऊन फुलांनाच लागला ते केसाला नाही लागला डाळी चांगलं होतं डाळी आत्ता मी निघले आमचा गणपती सासरचा गणपती विसर्जन करायला. झालं असं की कियूला आणि कियूच्या डॅडींचा सेम ड्रेस होता, कुर्ता आणि पॅन्ट. पण कियू झोपलाय मग कियूला नाही घेऊन चालू, मीच चालू होती. तर चला जाऊया आमच्या सासरच्या गणपतीला विसर्जन करायला. काय तुम्ही यायचे? हा मग जाऊ दे ना, पाठीच्या मी येऊ दे. पोरं झोपला म्हणून आणला नाही. सर्वांगी सुंदर चेंदुराची कंठीवर कैमाला मुक्ता फलाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे माना श्रावण मापुती. जय देव जय देव नागाची गौरा दुवरी गुरा. दर्शन मात्रे माना श्रावण मापुती. गणपती विसर्जन करायला गेलेले, गणपती विसर्जन करून आले आणि जेवळे वगैरे. कियूला पण जेवण भरवलं, थोडासा जेवला तो, कारण त्याला पाहिजे होती मच्छी. तो नुसता मच्छीच्यासाठी एकदम कासावीस झालाय, त्याला पाहिजे मच्छी. तर आणि एवढी दमले की काय सांगू तुम्हाला. आणि आता आमच्या इथे सर्वजण बसलेत पत्ते खेळायला, सगळी पोरी आहेत आणि घरातलीच म्हणजे भाऊ पोरे आहेत सगळे. तर आता मी पण जाते थोडासा, आता थोडंसं मी पण खेळते पत्ते बित्ते. आज आमचा प्लॅन होता कास लावायचा, पण आम्हाला काही कास लावायला जमलाच नाही. कियूने एवढी सर्वांना दमवली बापरे बाप. खूप म्हणजे खूपच अक्षरशः त्याने खूप मस्ती केली. नुसता धावतो इकडून तिकडून आणि घर मोठा त्याच्यामुळे भीती पण वाटते तेवढीच. पडला बिडला मग जाम मस्ती करते. आता झोपलाय तो आणि मला पण असं वाटतं का झोपावा, पण सगळीजण माझ्यावर थांबलीत कधीपासून खेळायची. सर्वांनी पैसे वगैरे सुट्टे आणले. रात्रीचे वाजले 2 आणि ह्या मुलांनी सर्वांनी मिळून पिझ्झा बनवायचा प्लॅन केला. पिझ्झा बनलेत. आता एक पिझ्झा हा आमच्यासाठी आलाय, बाकीचे बेक होतात. तर ह्याचा चीज काय जास्त मिक्स नाही झाला, वरती चीज आहे. तर या आमच्या सोबत पिझ्झा खायला. आता घेतले त्यांनी फ्रेंच फ्राईज फ्राय करायला पोरांनी, आणि फ्रेंच फ्राईजचा अवतार बघा काय केलाय. असो तरी पण खाऊ तर लागले मला तर भूक. रात्रीचे 3 वाजता किचन मध्ये 3:30 वाजता भजी झाली काढून. कांदा भजी काढली मी बनवली. ह्या लोकांनी मला सगळं कापून वगैरे दिलं, कांदे वगैरे, आणि मी बनवली 3:30 वाजता कांदा भजी. तर इथे टाकली मी परत कांदा भजी आणि या लोकांना खायला देते सर्वांना. आता ही थोडीशी राहिली लास्ट. बस बाबा दमली आता, झोप पण यायला लागली मला. 3:30 वाजता भजी आणि आता ही भजी पुढच्या 5 मिनिटात
मिनिटाच्या आतमध्ये संपेल. पण त्यांचं म्हणणं असं की आम्हाला सर्वांच्या समोर दाखवू नका खाताना, आम्ही बकरी आहोत. आता बकऱ्या जमल्या सगळ्या, बोकर पण जमले. तरी या खायला या, खाली सुरुवात झाली. या मम्मी